आज मला बनवायची होती वाटाणे बटाट्याची भाजी, तर त्याचीच तयारी चालली होती. आणि बघा हे कोण आलं, लाडूच येतो. तर बघा कसं जोरात आला होता किचनमधून, तर तो गेला होता वाटाणे खायचे होते त्याला, तर चमचा घ्यायला. तर बघा कोण कोण अशा पद्धतीने वाटाणे खातं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला कोणतेही पदार्थ दिला ना खायला तर पहिला चमचाच घेऊन येतो तो. असो त्याचं चाललंय आता वाटाणे खायचं काम. तोपर्यंत म्हटलं वाटाणे सोलून घेऊ. आणि हे वाटाण्याच्या शेंगांमध्ये वाटाणे कमी आणि हवा जास्त भरलेली होती. आणि बघा लाडूला पाणी प्यायचं होतं, त्याची दीदी देत होती, तर हातातच पाहिजे होतं त्याला. त्याच्यानंतर आता भाजीची तयारी. तर कढई घेतली, कढईतच लसूण ठेचून घेतला आणि जिऱ्याची फोडणी दिली. हळद, लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेतला आणि मस्त असं परतून घेतला. त्याच्यानंतर मग धुतलेले वाटाणे बटाटे टाकून घेतले आणि ते पण परतून घ्यायचे. आणि मस्त अशी जास्त कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आणि मस्त भाजी तयार होती. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तर खूप छान लागते वाटाणा बटाट्याची भाजी. तर असं होईल मला वाटलंच नव्हतं. तर मी ना दुधाच्या पिशव्या ठेवत होती एक फ्रीजच्या फिश काउंटरमध्ये, तर त्याच्यातून आहे ना ते दूध आपोआप म्हणजे मागच्या साईडला त्याचं जे ड्रॉवर असतं ना त्याच्यामध्ये ते पडत होतं. तर माझ्या लक्षातच आलं नाही. तर पिशव्या तर पॅकच राहत्या, पण कसं काय दूध त्याच्यात पडत होतं काय माहिती. पण इतकं असं आपण कुरड्यांना कसे गहू भिजवतो तसं वास यायला लागला होता. मग मी इतकी कन्फ्यूज झाले कुठून वास येतोय कळतच नव्हतं. शेवटी बघितलं तर काय म्हटलं हे फ्रीजच्या मागं हे काय झालंय. तर मला वाटलं लाडूनेच दूध बीत टाकलंय का काय असंच वाटत होतं, पण नाही, ते डायरेक्ट फ्रीजच्या म्हणजे आतून असं बाहेर निघालं होतं ते पाण्याद्वारे. तर मग काही राहवलंच नाही. म्हटलं चला आता हे क्लिनिंगच करून घेऊ फ्रीज. तर डायरेक्ट बाथरूममध्येच ओढलं आणि सर्व फ्रीज आहे ना घासूनच काढलं मस्त निरम्याचं पाणी टाकून. तर मस्त असं नंतर निरम्याचा पाण्याचाच वास येत होता. मी तर काय कोणत्याही प्रकारचं असं लिक्विड वगैरे वापरत नाही, डायरेक्ट निरमा टाकून घेते आणि मस्त साफ करून घेते फ्रीज. अचानकच माझं फ्रीज क्लीन होऊन गेलं. त्याच्यानंतर मस्त वस्तू ठेवून दिल्या. बाय.